श्री सुक्त उपासना श्री लक्ष्मीची. लेखक डॉक्टर विनायक महादेव गोविलकर, नाशिक. अभिवाचन सुवर्णा दाबक. भाग 2. प्रकरण 1. सुख, समाधान आणि आनंद. मी एका आजींना नमस्कार केला आणि त्यांनी मला म्हटले, सुखी, समाधानी आणि आनंदी राहा. वास्तविक हे शब्द मीच काय, आपणही सर्वांनी अनेकदा ऐकले आहेत आणि आपल्या वयामानानुसार हेच शब्द आपण अनेकांना म्हटलेही आहे. पण त्या दिवशी माझ्या मनात आलं, सुखी, समाधानी आणि आनंदी असे 3 शब्द वापरले आहेत. नवे अनेक पिढ्या ते वापरात आहेत. म्हणजेच या 3ही शब्दांचा अर्थ काहीतरी वेगळा असला पाहिजे. केवळ त्रिरुक्ती करण्यासाठी ते वापरले नसावेत. काय असेल बरं त्यांचा अर्थ? त्या 3ही शब्दात काही फरक आहे का? सुख. स्थूलमानाने बघितले तर सुख हे तुमचे, माझे, प्रत्येक माणसाचे लक्ष्य आहे, ध्येय आहे. आपल्या सर्व खटाटोपाचा हेतूच मुळी सुख मिळवणे किंवा सुखी होणे आहे. सुख कमी होणे म्हणजे दुःखाला आमंत्रण आहे आणि दुःख तर कुणालाच नको आहे. म्हणून सुख चिरंतन असावं, अक्षय असावं, सदा सर्वदा असावं ही तुमची, माझी, सर्वांचीच इच्छा आहे. आता हे सुख कसे मिळते? आपला अनुभव सांगतो की सुख हे आपल्या गरजांच्या पूर्ततेतून मिळते. गरज निर्माण झाली की माणूस अस्वस्थ होतो. ती गरज कशाने भागेल याचा शोध घेतो. त्यासाठी गरजेच्या पूर्तीसाठी कोणते साधन, उपकरण, वस्तू, सेवा आवश्यक आहे ती मिळवतो, त्याचा उपयोग करतो आणि गरज भागली की सुखाचा अनुभव घेतो. गरज भागेपर्यंत त्याला दुःख होत राहतं. भुकेला माणूस दुःख अनुभवतो, पण त्याला अन्न मिळाले तर तो सुखावतो. पोटभर अन्न मिळाले तर तो आणखी सुखावतो. उत्तम, सुग्रास, गरमागरम अन्न मिळाले तर सुखाची गणती काय करणार? आणि असे उत्तम, सुग्रास, पोटभर अन्न वेळेवर सतत मिळाले तर त्याच्या सुखाला पारावार राहत नाही. असेच तहानेचे आहे काय? तहानलेल्या माणसाला पाणी मिळाले तर तो सुखावतो. ते पाणी पोटभर मिळाले तर आणखी बरे वाटते. पाणी थंड असेल तर विचारू नका. पाण्यात लिंबू, साखर, मीठ घातलेले असेल तर सुखाची काय मोजदाद करणार? हाच तर्क आपल्या कोणत्याही गरजेला लागू होऊ शकतो. त्यामुळे सुख म्हणजे गरजेची पूर्तता असे आपण मानतो. आपल्या इच्छा व गरजा या इंद्रियजन्य वासना आहेत. स्पर्श, चव, दृष्टी, श्रवण आणि गंध या 5 संवेदनांची तृप्ती करण्यासाठी विविध वस्तू, सेवा, साधने, उपकरणे हवीत. त्यांचा वापर आणि उपभोग आपल्या शारीरिक गरजांची पूर्तता करतात आणि त्यातून आपण सुखी होतो, अशी आपली सर्वसामान्य धारणा आहे. तसा आपला प्रत्यक्ष अनुभव आहे. समाधान. अनेक इच्छा म्हणजे इंद्रियजन्य वासना तृप्त करू शकतील अशा वस्तू, सेवा, साधने आणि उपकरणे यांचा उपयोग आणि उपभोग हा सुखाचा पाया मानला तर समाधान म्हणजे काय? भुकेल्या कोणाला अन्न देऊन त्याची भूक भागवली तर त्याचा सुखी चेहरा बघून समाधान मिळते का? कॉलेजमध्ये फी भरण्यासाठी जवळ पैसे नसलेल्या विद्यार्थ्याला फीचे पैसे दिल्याने प्रवेश मिळाल्यावर त्याचा फुललेला चेहरा बघून समाधान मिळते ना? पाठीवर 3 बहिणी असताना त्यांचे शिक्षण करून, त्यांची लग्ने लावून, त्यांचा सुखी संसार बघताना त्या बहिणींचा भाऊ कर्तव्यपूर्तीचे समाधान अनुभवतो ना? अशी कितीतरी समाधानाची उदाहरणे आपल्या आयुष्यात आलेली आपण आठवू शकतो. जशा शरीराच्या गरजा आहेत तशाच मनाच्याही काही गरजा आहेत. त्या मनाच्या गरजांची पूर्तता झाली म्हणजे समाधान मिळाल्याचा अनुभव येतो. यातील बहुतेक मनाच्या गरजा या दुसऱ्या कुणाच्या सुखाशी निगडीत आहेत. माझ्या शारीरिक सुखाच्या पलीकडच्या आहेत. देण्यात समाधान आहे. देऊ शकण्या इतकं मोठं होण्यात समाधान आहे. देऊनही उपकार केल्याचं
न वाटण्यात आणखी मोठं समाधान आहे. ज्या गोष्टीसाठी कष्ट घेतले, मेहनत घेतली, त्रास सोसला, त्याचे चीज झाले की समाधान मिळते. कारण त्याचे चीज व्हावे ही मानसिक गरज असते, अपेक्षा असते. 12-15 वर्षे तबल्याचा रियाज केला. कधीतरी भीमसेनजींना साथ करायला मिळाली. त्यांनी दाद देत म्हटलं, तुझ्या बोटात जादू आहे. बस. आणखी समाधान ते काय असू शकतं? समाधानाचे मूळ मनात आहे, तृप्तीत आहे. जिथे अतृप्तता आहे तिथे समाधान असूच शकत नाही. म्हणूनच आपले संत म्हणतात, चित्ती असू द्यावे समाधान. थोडक्यात काय तर शारीर पातळीच्या वरचे सुख, मनाचे सुख याला समाधान म्हणायला हरकत नसावी. आनंद आणि आनंद शरीर आणि मनाच्याही पलीकडची ही अवस्था. विशालपणात आनंद, निसर्गात आनंद आणि त्या विशालतेत आणि निसर्गात एकरूपता जाणवण्यात आनंद. सुख आणि समाधान तात्पुरते, काही क्षणांपुरते, निसटून जाणारे. पुन्हा पुन्हा मिळवण्यासाठी आपले आसुसलेपण. क्षणिक आहे हे माहीत असूनही त्यातच रमणारे आपण. जो क्षणिक नाही तो आनंद, स्थायी तो आनंद. कोणत्याही वस्तू, सेवा, साधने, उपकरणे यांच्याशिवाय आनंद. बाह्य साधनांवर अवलंबून नसलेला आनंद. मन, बुद्धी आणि आत्मा यांच्याही काही गरजा असतात. त्यांच्याही पूर्ततेची भूक नैसर्गिक असली तरी ती शारीरिक गरजांसारखी सहज आणि उत्कट असत नाही, आपोआप असत नाही. ज्ञान, अभ्यास आणि संस्कार यांनी ती जागृत करावी लागते. त्यासाठी तपश्चर्या करावी लागते. ही तपस्या संयम आणि त्याग या खांबांवर उभी असते. म्हणून त्याची अनुभूती तत्काळ येत नाही. जन्म घेतल्यापासून मनुष्य हा आनंदासाठी आणि सुखासाठी धडपडत असतो. ध्वनीसारखा आनंद हा अनाहत असतो. तो स्वयंभू आणि सर्वत्र उपलब्ध असतो. म्हणजे आनंदी कोणीही असू शकतो. एखादा कोट्यधीश आनंदी असेल तसाच एखादा कफल्लकही आनंदी असू शकतो. आनंद हा तुमच्या आर्थिक परिस्थितीवर अवलंबून नाही. तो नैसर्गिक आणि स्वयंप्रेरित आहे. पण सुखाचं तसं नाही. आनंद आणि सुख यात फरक आहे. आनंद हा साधनांवर अवलंबून नसतो. बाह्य गोष्टी आनंद देऊ शकत नाहीत. आनंद अंतरंगात असतो. तो आतच शोधावा लागतो आणि एकदा सापडला की अन्य कशाचीच गरज उरत नाही असं म्हणतात. असं सांगतात की एकदा हा आनंद गवसला की त्या डोहात माणूस तरंगतो आणि त्या डोहात आनंदाचेच तरंग उठतात. आनंदाबाबत अननुभवी मी यापेक्षा जास्त काय लिहिणार? आजी म्हणाल्या, सुखी, समाधानी आणि आनंदी हो. जीवनात साधायचा हा एक एक टप्पा आहे, चढत्या भाजणीप्रमाणे. आज सुख समजते, चटकन समजते, तत्काळ अनुभवास येते. इतर 2 बाबींपेक्षा मिळवण्यास सोपे असते. स्वतःच्या थोड्याफार विकासानंतर समाधानाचा शोध लागतो. तीही गरज आहे असं वाटू लागतं. प्रयत्नांती ते मिळवावे असे वाटू लागते. त्याचा स्तर सुखापेक्षा वरचा आहे. सुखापेक्षा त्याचा कालावधी मोठा आहे याची खात्री पटते आणि प्राक्तनात असेल तर आनंदाचा किरण खुणावू लागतो. कसे होता येईल सुखी, समाधानी आणि आनंदी?